ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिली होती, मात्र मागच्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय। सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईतल्या नेकलेस पॉइंट जवळ आहे, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये। या परिसरामध्ये दृश्यमानता देखील आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच परिणाम वाहतुकीवर देखील थोड्याफार प्रमाणात झालेला आहे। मागच्या 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं, महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तसेच पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचाच प्रभाव म्हणून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याची हवामान खात्याच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे। यासोबतच हवामान प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव कोकणात होणार असून पुढील 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यामुळे सध्या समुद्र किनारी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलंय। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची ओढ होती, मात्र 15 दिवसांनंतर आता कुठेतरी हा मोसमी पाऊस दाखल झाला आहे। मुंबई तसेच उपनगरात शुक्रवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र किनारी पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील पाहायला मिळते। आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मुंबईतल्या समुद्र किनारी सध्या गर्दी आहे, मात्र पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे। समुद्र किनारी खाली कुणी उतरू नये यासाठी पोलिसांच्या वतीनं या ठिकाणाहून लोकांना दूर केलं जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। समोर आपण पोलिसांची एक टीम जी आहे ती या ठिकाणी सर्व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच मुंबईसह समुद्रकिनारी ही गर्दी आहे, मात्र नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुढचे काही तास हे मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा मुंबईसह उपनगरांमध्ये कोसळणार आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।